माय चॅनल मधुरा 18. आय डोंट नो की मी हा व्लॉग कधी पोस्ट करेल. उद्या माझ्या ऑफिसचा लास्ट वर्किंग डे. सो मला असं वाटलं की माझ्या कलिग्सला काही गिफ्ट द्यावं. मी एक मिनी परफ्यूम शोधला पण मला काही भेटलं नाही. तर आता मी काही आयडिया लावला आहे. सो चला याला पॅक करू आणि मी तुम्हाला दाखवते समोर की यात काय आहे. सो सांगते आता वाजले रात्रीचे 10 मे बी 9:30 10 आणि मी बाहेर निघाली होती यांच्यासाठी गिफ्ट्स आणायला. सो चलो देखते हैं. मेरी टीम के लिए मैंने गिफ्ट्स लाए हैं गाइस, कारण मला असं वाटते की ठीक आहे एक आठवण राहील त्यांना आणि काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून. सो आता मी घरी आली आहे आणि याला पॅक करूया आपण सोबत बसून. सो लेट्स गो. सो येस गाईज, आय थिंक आय एम विजिबल टू यू अँड सो लेट्स स्टार्टेड. तर मला काही मिनी परफ्यूम नाही मिळाले. माझा असा आयडिया होता की मिनी परफ्यूमला पॅक करून छोटे छोटे चॉकलेट्स बनवून त्याचे आपण गिफ्ट करायचे. बट अनफॉर्च्युनेटली आय जस्ट डिडंट गेट सॉरी, डोंट माइंड माय इंग्लिश. सो असं आहे की मी स्वतःच काहीतरी चुकीचं बोलते आणि स्वतःला करेक्ट करत राहते. सो दॅट्स नॉट द थिंग राईट नाव. तर चला अपन याला पैक करूया. सो ये है जिसको मैं खोल के पैक करने वाली हूँ मेरी टीम के लिए. गिफ्ट फ्रॉम मी, कि उनको याद रहे जब भी वो परफ्यूम लगा है मैं महकती रहूँ. सो लेट्स गेट स्टार्टेड. हे झाले माझे गिफ्ट्स रेडी गाईज. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दॅट जी माझी टीम बघत असेल की थँक्स फॉर युअर लव सपोर्ट इन्क्लुडिंग माय TL. मी तुम्हाला खूप मिस करेल गाईज, खूप जास्त मिस करेल. आणि तुम्हाला एकच गोष्ट सांगते जी मी या जर्नीतून शिकली आहे की स्वतःचं काम करा, 100% चांगलं करा, सगळं ठीक राहते. आणि नेहमी मी म्हणतेच जसं की टाईम इफिशियन्सी, एक डिसिप्लिन जे मला TCSने दिलेलं आहे. आणि काय बोलू मला काही समजत नाही आहे. एकदम मिक्स्ड इमोशन्स आहे माझे. खरंच काही समजत नाही काय बोलू. पण माझ्याकडून हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी. सो जब भी तुम परफ्यूम लगाओगे तुम्हाला माझी आठवण येईल नक्कीच. सो कमेंट करूनच सांगाल की तुम्हाला आवडलं की नाही हा माझा आयडिया. आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा. आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. खूप पॉझिटिव्ह राहा. साईड बाय साईड काही शिकत राहा, काही करत राहा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आपली हेल्थला जपा. नाईट शिफ्ट इज गुड बट समटाईम्स इट्स व्हेरी वर्स्ट. म्हणजे जेव्हा आपण असं हेल्पलेस फील करतो ना तेव्हा आपल्याला सगळं काही कळतं आणि आपण डिसिजन्स घेतो. त्या अकॉर्डिंग मी पण घेतलं असं मला वाटतं. आणि आज भलाई आय डोंट हॅव एनी प्लॅन बी और समथिंग एल्स. बट मला माहीत आहे मी काही ना काही आयुष्यात करूनच घेईन. सो मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हीही असंच पॉझिटिव्ह राहा, काम करा, मेहनत करा, शिका काहीतरी. आणि समजने वालों को इशारा काफ़ी है. सो एवढंच बोलायचं होतं. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. आणि मला खूप काही बोलायचं राहतं पण कॅमेऱ्यासमोरून मी सगळं विसरून जाते सगळं. बट चलो फायनली लास्ट वर्किंग डे आ ही गया. भेटूया. आणि जोपर्यंत हा व्लॉग येईल तोपर्यंत हे गिफ्ट्स तुम्हाला मिळालेले राहील गाईज. सो चला, कल मिलते हैं. ऐसे ही मैं खुद
टंग ट्विस्ट करती हूँ खुद के ज़बान में और स्वतःच करेक्ट करते स्वतःला. सो भेटते थोड्या वेळात. अजून थोडं हे आवरायचं आहे, मग भेटते. माझी पॅकिंग पूर्ण झालेली आहे. मेरी मेहनत. सो मला तर इच्छा की मी सगळ्यांना देऊ, पण मग माझं असं झालं की कोणी सुटलं तर त्यांना वाईट वाटेल किंवा असं वाटेल की यार मधुरा हे करत आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, भेदभाव. काय म्हणतात भेदभावला इंग्लिशमध्ये? शब्द नाही आठवत आहे. सो मला असं वाटतं तसं होऊ नये, म्हणून मी पर्टिक्युलर माझ्या टीमसाठी हे सगळे पॅक केले आहे. गिफ्ट असं माझी इच्छा आहे काहीतरी रिटर्न द्यावं म्हणून. सो यू कॅन सी की इथे खूप बनवलं आहे मी, बट हे खूप क्यूट वाटत आहे. तो आता वाजले आहे रात्रीचे, किती वाजले थांबा तुम्हाला दाखवते. सो आता झाले आहे 12:44 आणि फायनली टुडे इज माय लास्ट वर्किंग डे इन TCS. सो इट्स मिक्स्ड फीलिंग. आय जस्ट कांट एक्सप्रेस इट, बट सगळं छान होणार आहे हे मला माहीत आहे. सो चला व्लॉगला इथेच एंड करते. जेवते आणि झोपते. उद्या जायचं ऑफिसला. मला माहीत नाही हा व्लॉग मी कधी अपलोड करणार, कारण जोपर्यंत त्यांना गिफ्ट नाही देणार तोपर्यंत तर नाहीच करणार, कारण मग रिव्हील होऊन जाईल ना की मी काय करते आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि सगळे झोपले म्हणून मी हळू बोलते आहे. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.